खचाखच भरलेले आहे मैदान पाहतो आपण सर्व प्रेक्षक वर्गाचे या स्पर्धेच्या वतीनं GPL गव्हाण प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत। वर स्वार होणारा हा गोलंदाज पाहतो आपण, नाव आहे गोलंदाजचं कुणाल, प्रतिस्पर्धी संघाचा सरसेनापती। ओव्हर पिच बॉल तडाखा लावलाय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, फेकून दिला चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरून, मिळेल षटकार। जायला उशीर झायला, मॅचीला जायला उशीर झायला, क्रिकेट खेळायला चला र क्रिकेट खेळायला, अरे क्रिकेट। एकनाथ माळी सरांचा आवाज आणि संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून सेकंड ओव्हरला लगेच सुरुवात होईल। चला स्पीडअप करायचं आहे, एंड चेंज होणार, गव्हाण एंड कडना तोच गोलंदाज ज्यावर अगदी चुरस लागली होती। पहिलं षटक अफलातून हाताळलं, विघ्नेश कोहली यासाठी सुवर्ण संधी, 2 कॅचिंगसाठी 1000, 1 कॅचला 500 रुपये, क्या बात है। ATM खुले करता जातात पहा। विघ्नेश कोहली कुठल्या संघात आहे? एस विघ्नेश कोहली आहेत, मनस्वी वॉरियर्स विघ्नेश। कॅच घ्यायची आहे मित्र, 1 कॅचला 500 आहेत, संडे आहे आज, बघा विचार करा। मॅचला सुरुवात होईल, दुसरं षटक प्रगती पथावर, गोलंदाज प्रितेश कोहली। पहिला बॉल, ओ पहिला बॉल हवेत आहे, हवेची साथ फलंदाजाचा मात्र नक्कीच मिळणार, स्टँड अँड डिलिव्हर। अरे यो बॅट्समन हुकमी एक्का एक्का एक्का, त्यानं उतुंग मारलाय येस नक्कीच बॅट्समन आहे हुकमे एक्का, ज्याने मारलाय आताच पहिल्याच बॉलवर दणदणीत असा षटकार। अफलातून फलंदाजी, मागच्या मॅच मध्ये 3 शॉट पाहिले, एक फटका आपण पाहिला, रिव्हर्स स्वीपचे 2, त्यानंतर एक मात्र सूर्यकुमारचा सुपला शॉट, देन आफ्टर पाहिला नो लुक शॉट, तो सगळ्यात फेवरेट होता। 3ही फटके अगदी नेत्रदीपक फटके होते। आज स्टेटस झलकला जाईल या खेळाडूचा, बॅट्समन ऑन अ फायर, नाव आहे अनिकेत कोळी, अलंकार कोळी। ओ मात्र हा डॉट बॉल सोडून दिला चेंडूला। धावसंख्या स्थिर, डझनच्या घरामध्ये, दोन्ही स्कोरिंग शॉट आलेले आहेत ते षटकारांनी चाललेले आहेत। अलंकार, ओ बाउन्सर अटेम्प्ट केला होता, पहा षटकार मारला, नक्कीच लगावला होता। त्यानंतर प्रितेशने बाउन्सर अटेम्प्ट केला आणि विचारलं हाल कैसा है जनाब आपका, इथे मात्र अगदी कानाजवळून बाउन्सर परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला या गोलंदाजच्या माध्यमातून। रनअप चुकलं, थांबवलं स्वतःला, पुन्हा एकदा डेड बॉलची
घोषणा पंचांच्या माध्यमातून मृत चेंडू. या चेंडूची गणना जर आपण पाहायला गेलो स्पर्धेमध्ये केली जाणार नाही. टिट फॉर टॅट, बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच. ओ हाफ ट्रॅकर बॉल होता इथे मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर. एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचं काम, काहीच गरज नाही प्रितेश, एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही. पहा कॅमेरा बघायचा आहे. छोट्या चिमुकल्या आमच्या या ठिकाणी आलेल्या आहेत बघा. बॅनर्स वरती घ्या दीदी, बॅनर्स सगळ्यांनी वरती घ्या. चला घोषणा द्या, भारत माता की वंदे. बसा आता त्या साईडला. पुढचा बॉल. ओ इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. दीदी सगळ्या चेअर्स आहेत त्याच्यात बसून घ्या तुम्ही. आणि बॅनर समोर ठेवा, बॅनर समोर ठेवा. शाबाश, गुड गर्ल, बसा तिथं. पुढचा बॉल प्रितेश. ओ रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स अटेम्प्ट. इथे मात्र काय घडलंय, क्रीज सोडली फलंदाजानं. ज्या खेळाडूनं मगाशी मात्र अक्षरशः थैमान घातलं होतं तो खेळाडू होतोय झेलबाद. होतं दुसऱ्यांसाठी आणि अडकणं मात्र इथं शार्क असंच म्हणावं लागेल. मगाशी सुद्धा तेच झालं. मगाशच्या मॅच मध्ये जो नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू आहे ना निखिल, त्याचा अभ्यास केला होता सगळ्यांनी, कारण अगोदर त्यानं अर्धशतक झळकवलं होतं आणि मात्र इथं फलंदाजी केली दुसऱ्यांनीच. अभ्यास केला भूमितीचा आणि पेपर आला भूगोलाचा, तशी गत झाली होती मगाशी. परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी प्रितेश. पुढचा बॉल. ओ इथे मात्र आउट साइड एज. जेल साठी पुढे यायचं की माग जायचं, अरे बापरे किती ती मेहनत चेंडूच्या माग, जीवाचा आटापिटा. अगदी मागे वळून पडून धडपडून लोलून चाचपडून का होईना चेंडू अडवला जातोय. ही मेहनत आहे खऱ्या अर्थानं, ही जिद्द आहे, चिकाटी आहे. धावसंख्या अवघ्या 13. विकी. आता मात्र लक्ष असतील सगळ्यांच्या निखिलकडं. ऑन स्ट्राईकला यावेळी मात्र निखिल आहे. फलंदाजी करावे लागेल, निखिलला हात खोलावे लागतील. धावसंख्या अवघ्या 13 आहेत. मोठे फटके अपेक्षित आहेत या षटकामध्ये. ओ ड्राईव्ह केला चेंडूला, ड्रायव्हिंग लेनचा बॉल होता, लोअर फुल टॉस होता निखिल. या चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आहे ना, त्याच्यावरून तुम्हाला टाकायचं होतं, चौकार मिळाला असता, परंतु आता वेळ निघून गेली. डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला निखिलच्या माध्यमातून. गोलंदाज जर आपण विचार केला विकीच्या माध्यमातून सुद्धा. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील डॉट बॉल ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल. ओ यॉर्कर, क्या बात आहे. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, परंतु कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. फलंदाजाला जाने का था वाशी पोहोच गई काशी, अशी गत झाली. षटकार मारायचा होता, खेळला मात्र डॉट बॉल. लगातार संलग्न हा दुसरा डॉट बॉल फेस करतोय. प्रेशर मात्र आता वाढत जाणार. मनोवैज्ञानिक दबाव जो आहे ना, तो कुठेतरी मात्र आता शॉट मध्ये दिसून येईल. फलंदाज निखिल. ओव्हर पिच बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. अवघी सिंगल मिळेल. एक धाव. सिंगल डबलने काही होणार नाही. आमचे काका बसलेले आहेत खऱ्या अर्थानं. एक अतिशय चांगलं 30 ते 40 वर्ष, आमचं जेवढं वय नाही माझं तितकं त्यांचं समालोचन केलेलं आहे. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 14च्या घरामध्ये. हिंदीमध्ये अतिशय चांगलं समालोचन केलं. आपलं सुद्धा काका सहर्ष स्वागत, सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या वतीनं. पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय.
ओ हाफ ट्रॅकर शॉर्ट अंपुलचा फटका फसला जातोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. अवघी सिंगल मिळेल. इतका दुःखाने काही होणार नाही. आता मोठा फटक्याची गरज आहे. फायनलच्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोराचं असेल ना तर मात्र झुंज द्यावी लागेल. पहा दुसऱ्या क्रमांकाला कोणी विचारत नाही. चंद्रावर पहिलं पाऊल कोणी टाकलं तर सगळी सांगतील. दुसऱ्या माणसाचं नाव लगेच गुगल सर्च मारतील. हे सातत्याने आपण पाहतोय. तेच करावं लागेल. चॅम्पियन बनायचं असेल मोठा फटका खेचावा लागेल. इथे मात्र ब्लाइंडेड स्ट्रोक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला निर्णय होता. क्षेत्ररक्षकाचा निर्णय चांगला होता परंतु गोलंदाजाने पाठीमागं जाणं होतं. या गोष्टी सातत्याने पाहतो आपण. अवघी सिंगल अजून दुसरी धाव सुद्धा घेतली नाही. मिसफील्ड नक्कीच पाहिली आपण. तिसऱ्या षटकातील चेंडू आता बाकी असतील अवघा एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 16. एक मोठा फटका अपेक्षित आहे फलंदाज तुमच्या बॅट मधून. यष्ट्यांना अगदी टेचून उभा आहे. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये येतोय. ओव्हरपिच बॉल फटका फसला जातोय. खेळाडू खाली येणार. टिपला जातोय झेल. प्रेशर मध्ये आलेली ही विकेट्स. आणखीन एक खेळाडू होणार झेल बाद. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. सततच मात्र डॉट बॉल फेस करणं हा आला दबाव. नवीन खेळाडू विनय जातोय मैदानामध्ये. आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये पूर्ण जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. खेळाडू तब्बल बाद झाले 4. सलामीसाठी आलेला निखिल अजूनपर्यंत नक्कीच मैदानावर आहे परंतु जी कामगिरी हवी होती ना ती कामगिरी होत नाहीये. चेंडू फेस केले 4. धावसंख्या काढल्यात अवघ्या 2. 50च्या स्ट्राईक रेटनं जर आपण विचार केला हा खेळाडू खेळतोय ज्याच्या बॅट मधून पहा एक सामने अगोदर अर्धशतक आलं होतं. तोच खेळाडू अक्षरशः धावांसाठी चाचपडतोय धडपडतोय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटवर कधी गर्व करू नका. आजकालच्या आपण कालावधीमध्ये पाहतो मित्रांनो 1 गाव 11 खेळाडू होणं सुद्धा कठीण असतं. सातत्याने ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये उतरताना त्यावेळी सगळ्या गावकऱ्यांच्या आशा तुमच्यापासून लागल्या असतात. पुढचा बॉल पहिला बॉल चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केला चेंडूला डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. इथे मात्र सिंगल पाहायला मिळाली. 1 गाव 11 खेळाडू मित्रांनो काक म्हटलं जातं परंतु अलीकडच्या कालामध्ये आपण पाहतोय एक गाव किती मोठा असू दे त्यामध्ये 2 संघ असतात. विखुरलेला संघ पाहायला मिळतोय. तुम्ही एकत्रीकरण करा. तुमची एकी दाखवा. जर तुम्ही एक झालात ना तर अहो तालुका सोडा जिल्ह्याला सुद्धा हरवण्याचं सामर्थ्य तुमच्या एकीमध्ये असतं. त्यामुळे तुमची एकी महत्वाची असते मित्रांनो. 1 गाव 11 खेळाडू का महत्व दिलं जातंय. पुढचा बॉल ओ स्लोअर बॉल फुल टॉस बॉल गॅप मध्ये पटका फ्लॅट हिट्स 8-6 येतोय षटकार. असे अरे एका पाठोपाठ असे एका पाठोपाठ ग जवा मारतो मी शॉट ग खरंच माझी फलंदाजी साऱ्यांनाच पटतय. जवा बघतीस तू माझ्याकडे जवा बघतीस तू माझ्याकडे मला षटकार मारावासा वाटतंय. क्या बात आहे डीजे. आता मात्र एकनाथ मांडला थोडं शांत ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज संगीत होऊन जाऊ द्या. त्या संध्याकाळचं टायमिंग आहे. संध्याकाळचं सत्र आहे. षटकार नक्कीच येतोय. गोलंदाजावर दडपण पाहायला मिळतोय. ओ यावेळी फटका चांगला आहे. मिड विकेटच्या रिझन मध्ये लॉंग ऑनचा खेळाडू प्रितेश खाली येतो. चेंडूची उचल फेक तदवर आणली सिंगल. षटकार लगावल्यानंतर एकेरी धाव. चांगलं क्रिकेट. आता मात्र निखिल अब तुम्हारे हवाले वतन साथियो. तुमच्या हातामध्ये बरंच काही निखिल. आता 3 चेंडू आहेत. या 3 चेंडू मध्ये किमान 10 ते 15 धावसंख्या आल्या ना सम्मानजनक स्कोर होईल. धावसंख्या 24. 24 रन्स फॉलोअर्स ऑफ 3 विकेट्स. ओव्हरपिच बॉल फटका चांगला आहे. लावलाय तडाखा. उडवलाय चेंडूला फेकून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावरून टोकलाय षटकार. निखिलचा बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळतोय. ओव्हरपिच बॉल आणखीन एक मोठा फटका. यावेळी मात्र खेळाडू त्या ठिकाणी आहेत. अवघी सिंगल मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विकेट सॅक्रिफाईस केली. यावेळी मात्र खेळाडूने आपल्या संघासाठी हे दिलेलं बलिदान. खेळाडू होतील इथे मात्र धावचित बाद. 24 त्यानंतर मग आला षटकार. डीजे थांबा. आणि ही सिंगल 24 नंतर षटकार 30 आणि एक सिंगल 31 धावसंख्या. यस डीजे. जय महाराज.
आता मात्र 24 चेंडू आणि 32 धावा, 8ची सरासरी असणार आहे. 8ची सरासरी. गव्हाण प्रीमियर लीग फायनलचा आपण थरार पाहतोय आणि या गव्हाण प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं बरेच संचित दादा असतील, अनिकेत असेल, सिद्धू असतील, खऱ्या अर्थानं बरेच जणांनी मला काल सुद्धा बोलवलं होतं काही कारणास्तव, आणखी एका ठिकाणी शब्द दिला होता, परंतु आज सातत्याने मिळणारं प्रेम हे गव्हाण कोळीवाड्याचं ते प्रेम नक्कीच असंच राहील अशी अपेक्षा करतोय. आणि आज समोरची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी या आयोजकांच्या वतीनं नतमस्तक होतं. आपल्या सर्वांना स्पर्धेची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू डीजे. देव आपण आहात ना अजून? देव थांबणार आहात की चाललात? फक्त एक इनिंग थांबला असतात प्रेझेंटेशन पर्यंत की नाही घेतो मी. तर विनंती असेल श्री राजेश चंद्र कोळी साहेबांना की आपण एक बोरखार गावचा लावलेला जबरदस्त असा आवाज म्हणजेच सर्वांचे हॅलो हॅलो चेकबरी सर्व मुलींना जरा 1 मिनिट सर, आपण फक्त 1च मिनिट गेम थांबवतोय, फक्त 1 मिनिट. अनिल कोले यांची संकल्पना ती म्हणजे स्वच्छ भारत अभियान सर्व मुलींना आपण स्टेजवरती आणायचं आहे. दरवर्षी अनिल कोहली ह्या संकल्पना राबवत असतात. मागच्या वर्षी आपण जी संकल्पना पाहिली होती ती म्हणजेच बेटी बचाव संकल्पना, आणि यावेळेला मात्र अनिल कोहली यांनी ही संकल्पना राबवली ती म्हणजेच स्वच्छ भारत. प्रत्येकाने आपली जी नागरिक जबाबदारी आहे चौघी जणी अशा उभे राहा, बाकीच्या मागे मागे अशा उभे राहा, नंतर व्ही शेप मध्ये उभे राहा. अनिल कोहली जायचं तिथं आपण त्यांना उभं करायला, तुम्ही मागे राहू नका. गेम ऑन झालेला आहे. यशवंत मॅच कडे लक्ष ठेवायचं आहे आणि श्री राजेश चंद्र कोहली साहेबांना विनंती असेल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं या मुलींना. जाऊया मॅच कडे, सन्मान केला जाईल या मुलींचा सर्वांचा. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स अविनाश कोहली सर. तर नक्कीच GPL 2024 चा अंतिम सामना, अंतिम थरार आपण पाहतोय. अंतिम थरार अर्थातच साध्वी 11 विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स विनायक कोळे यांचा संघ, साध्वी 11 अर्थातच तेजस कोळे आणि विकी कोळे यांचा संघ. फ्रंट फुट वरती साध्वी 11 या वेळेला दिलाय तडाखा, मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय ब्रँडेड षटकार. विनय कोळी खरं तर स्वप्न होतं सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळेल का, पण ह्या वेळेला उभा आहे तो कुणाल कोळी यांचा संघ. कारण बाप्पा मोर्या फिनिक्स फायटर मध्ये हा खेळाडू होता, सदानंद स्मृती विनर्स मध्ये हा खेळाडू होता, आणि या वेळेला फायनल मध्ये आपण पाहतोय शिवशक्ती स्पोर्ट्स मध्ये या खेळाडूला ज्याने आपल्या नावावरती अनेक विक्रम रचलेले आहेत. आणि अर्थात धावफलक आहे तो म्हणजे 8 धावा धावफलकावरती. आणि यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केलाय कुणाल कोळे याने. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट खरं तर कुणाल कोळे याला माहित आहे गाई गडबड मी करणार नाहीये, कारण 3 वर्ष मी जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाच्या मी जवळ आलोय. कुणाल कोळी याच्यावरती पहिल्या वर्षी आपण पाहिलं होतं मनोज कोळी यांच्या संघाचा संघनायक होता, परंतु या वेळेला मात्र साध्वी 11 चा संघनायक असताना संघाला फायनल पर्यंत घेऊन आलाय. यावेळेला कट केलाय आणि सक्सेसफुल कट केलाय. डीप थर्डमॅन बॉन्डिलांच्या बाहेर चेंडू थांबणार नाहीये, आलाय चौकार. 4 धावा धावफलकावरती वाढतील अजूनही. आव्हान माफक आहे, आव्हान आहे त्या अर्थातच 32 धाव्यांचं आव्हान असताना पहिलं षटक विनयचं चालू आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 13 1-3 फॉर नो लॉस. श्रेयस आणि कुणाल कोळी अशी जोडगोळी. श्रेयस कोळी ज्याच्या बॅट मध्ये जर रडार मध्ये चेंडू आला तर चेंडू थांबायला आउट ऑफ द पार्क जाईल. चेंडू आलाय परत एकदा आउट ऑफ द पार्क, येईल षटकार. 32 धाव्यांची आवश्यकता असताना धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय.
तब्बल 19 धावसंख्येवरती पहिलं षटक विनयाचं. खरं तर नपितुली गेंदबाजी करायची होती पण विनय मात्र यावेळेला चकतोय. धावफलक 19 धाव्यांवरती म्हणजेच सामना आता समोर दिसतोय. हे विजेतेपद खुणावतंय. त्या अर्थात साध्वी 11 संघाला याही वेळेला फटका पैसा वसूल आलाय ब्रँडेड षटकार. महत्व आहे हे कुणाल कोळी जाणतोय. हे विजेतेपद खुणावत असेल. यावेळेलाही एक ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू मात्र काय करतोय फलंदाजाच्या दांड्या गुल करतोय. धन्यवाद. तर ज्यांच्या संकल्पनेतून ही ज्यांच्या विचारातून ही संकल्पना सुचली गेली श्री अनिल कोले यांचा स्वागत सन्मान केला जाईल. आम्ही विनंती करतो श्री नारायणजी कोले यांना की आपण हा स्वागत सन्मान करायचा आहे. खरोखरच दरवर्षी गोड संकल्पना राबविणारे श्री अनिलजी कोले एकदा जोरदार टाळ्या. स्वच्छ भारत अभियानचा मेसेज दिला गेला ह्या वर्षी. मागच्या वर्षी बेटी बचावचा मेसेज दिला गेला होता. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. मी म्हटलं होतं कुणाल घाई करणार नाहीये पण अलंकार कोळीच्या मनात मात्र अजूनही काहीतरी वेगळंच आहे. कारण सामना अजून संपलेला नाहीये. कारण कुणी अजून जिंकलं नाही. यावेळेला नागेश कोळी फिरून खेळतोय आणि लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. जेल तर भुईला जरी दान झालेला असला तरी प्लस पॉइंट हा असणार आहे की डावकुरा त्याचा फलंदाज श्रेयस कोळी स्ट्राईक वरती येतोय. अलंकार कोळी खरं तर आव्हान माफक आहे. अजूनही 6 धाब्यांची आवश्यकता आहे. षटक मात्र 2 शिल्लक आहेत. 6 to win. यावेळेला रिव्हर्सिपचा अटेम्प्ट खरंच श्रेयस गरज आहे का? कारण जर सरळ बॅटने फटके येतात तर आडवी बॅट करायची गरज आहे का? आडवी बॅट खरं तर मी कायम आठवण करून देतो हीच आडवी बॅट इंग्लंडसाठी खूप महागाची ठरली होती. यावेळेला सरळ चेंडू येतोय बॅटवरती आदळतोय. चेंडू जाईल अर्थातच डीप मिड विकेट रिजन कडे. सिंगल कंप्लीट केली गेली. अलंकार कोळी जीवाचा रान करतोय. फलंदाजी मध्ये ही कामगिरी केली मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये. या वेळेला गोलंदाजी मध्ये ही कामगिरी करतोय. पाच धावेची आवश्यकता असताना चेंडू हवेमध्ये आहे. कॉल केला गेलाय आणि कॉल सक्सेसफुल झालाय. नागेश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज अतुल कोळी. अतुल आणि नागेश ही जोड गोळी खरं तर साध्वी 11 संघासाठी प्रत्येक हाणामारीच्या वेळेला ही उपयोगी ठरली होती.
साध्वी 11 संघ काय संघ सजवलाय. तेजस कोळी आणि विकी कोळी यांनी. कुणाल कोळी संघाचे स्वतः संघ नायक, अतिशय हरहुन्नरी असा खेळाडू, डावखुऱ्या त्याचा फलंदाज श्रेयस. कुणाल जरी बाद झालेला असला तरी श्रेयसच्या मनामध्ये असेल मै हुना. दिनेश कोळी मेडन षटक फेकणारा हा गोलंदाज. या वेळेला मात्र 2 षटकं आणि आवश्यकता 5 धाब्यांची. आडव्या बॅटने तडाख्या देण्याचा प्रयत्न केला होता, वळून मारण्याचा प्रयत्न केला होता, पण अर्थातच प्रयत्न यशस्वी होतोय. आणि आवश्यकता अजूनही 5 धाव्यांची, अजूनही 5 धाव्यांची. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण अजूनही विजयाशी लागलेली नाहीये. 7 धावेची आवश्यकता असताना सामना येऊन ठेपलाय. अजूनही 5 धावेची आवश्यकता. यावेळेला हलके जाताने खेळून काढलाय. चेंडू येईल स्क्वेअर लेग रिजन कडे. सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगल इज ॲडेड टू द स्कोर कार्ड. धावफलक हलवला गेलाय. धावफलकावरती धावा 28 धावा धावफलकावरती. अजूनही 4 धावेची आवश्यकता. 4 to win. 4 धावा आणि गव्हाण प्रीमियर लीग 2024 चं विजेतेपद साध्वी 11 संघाकडे. जर डॉट चेंडू आले तर मॅच मध्ये रंग देईल. डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. डॉट चेंडू पाहिले मागच्या षटकामध्ये अलंकार कोळीचे. डॉट चेंडू आपण पाहतोय दिनेश कोळी याचे. विनय कोळी पहिलं षटक थोडस महागडं ठरलं, नाहीतर यावेळेला अलंकार कोळी आणि दिनेश कोळी काय कमबॅक करून देत आहेत शिवशक्ती स्पोर्ट्स साठी. याही वेळेला निर्धाव चेंडू मेडन षटक टाकलं होतं दिनेश कोळी याने. दिनेश कोळी म्हणतोय अजूनही सामना संपलेला नाहीये, अजूनही गडबड झालेली नाहीये, पण गडबड गोंधळ आता उडालाय का साध्वी 11 संघाच्या खेमामध्ये, कारण अजूनही आवश्यकता आहे 4 धाव्यांची. निर्णायक विजय 4 धाव्याने दूर. चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 8. यावेळेला मात्र बॅटची एज लागली. चेंडू हवेमध्ये. फलंदाज बॅक टू द डगआउट. द नेम इज अतुल. म्हणजेच हा थरार शेवटच्या षटकापर्यंत जाईल का. स्वच्छ भारत, स्वच्छ भारत च स्लोगन अर्थात स्वच्छ भारतचा संदेश देणाऱ्या या चिमुकल्या आपण पाहतोय. अनिल कोळी यांची संकल्पना. अनिल कोळी बेटी बचाव बेटी पढाव, तदनंतर वृक्षांवरती केली होती रॅली, आणि आता स्वच्छ भारत. स्वच्छ भारतची गरज आहे. जिथे आपण राहतो त्याला आपण माझा म्हणतो. माझा गाव माझा देश. आणि या माझा म्हणणाऱ्या देशाची, या माझा म्हणणाऱ्या महाराष्ट्राची, या माझा म्हणणाऱ्या गावाची आपण स्वच्छता राखली पाहिजे. दरम्यान सन्माननीय अतिथी विशालजी कोळी यांचं आगमन झालंय. विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचंय. शेवटच्या षटकापर्यंत गेलाय सामना. शेवटच्या षटकापर्यंत गेलाय. म्हणजेच GPL 2024 मध्ये रंगत अजूनही बाकी आहे. सामना अजूनही बाकी आहे. टुर्नामेंट अजूनही संपलेली नाहीये. तर अंतिम लढत, अंतिम थरार, अंतिम षटक GPL 2024 लोअर फुल टॉस मध्ये चेंडूला कन्वर्ट करण्यामध्ये, मोठ्या फटकामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये अपयश आलंय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का. सिंगलला काय घडलं गेलंय
हलके जाताने लावला असता तरी फायद्याचं ठरलं असतं. जोराने मारायची गरज होती का अलंकार, हा विचार करावा लागेल. जर हलक्या हाताने लावला असता तर श्रेयसला मात्र महागात पडला असतं. श्रेयस कोळी, जर तुम्हाला डबल रन घ्यायची असेल तर सिंगल रन तुम्ही चित्त्याच्या चपळाईनं घ्यायला पाहिजे. मनसुबे आता द्विधा मनस्थितीत जायला नाही पाहिजेत. मनसुबे स्पष्ट पाहिजे. यावेळेला चेंडू हवेमध्ये. निखिल कोळीच्या मनामध्ये वेगळा आहे, विनय कोळीच्या मनामध्ये वेगळा आहे, या अलंकार कोळीच्या मनामध्ये वेगळा आहे. डीजे वाले आणि सामना कुठपर्यंत येऊन ठेपलाय तर 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. म्हणजेच अजूनही निर्णायक विजय कोणाकडे लागलेला नाहीये. नवीन फलंदाज आपण जाताना पाहतोय. विकी कोळे स्वतः संघ मालक. निखिल फुलटॉस मध्ये चेंडू सरळ खेळून काढलाय. चेंडूवरती डबल घेण्याची कुठली अपेक्षा नसेल. सिंगल तर कंप्लीट केली गेली. सिंगल इज ऍडेड टू द स्कोर कार्ड आणि 31 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही 1 धाव बाकी निर्णायक विजयासाठी. 3 चेंडू 1 धाव, 1 धाव 3 चेंडू. निखिल कोळे तिन्ही चेंडू निर्धाव की प्रितेश कोळे येणार फटका की हुशारीने 1 रन पूर्ण करार. 3 चेंडू 1 धाव, 1 धाव 3 चेंडू.